लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्य पार पाडणे कामी विविध विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांची विविध पथकात नेमणूक करण्यात आलेली होती। या कामांचे मानधनही दिले होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा संघांपैकी 11 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे मे 2024 चे मूळ वेतनाप्रमाणे मानधन अदा करण्यात आलेले आहे। मात्र कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप पावतो लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मानधन अदा केलेले नसल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे। मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी निवडणुकीचे प्रथम कर्तव्य म्हणून सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या व अचूकपणे पार पाडली। त्यासाठी स्वतंत्रपणे मानधनही दिले जाते। जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांना मानधन दिले। फक्त कोपरगाव तालुक्यातीलच निवडणुकीत काम केलेल्या या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत मानधन न दिल्याचे ते त्वरित मिळावे अशी मागणी केली आहे। सदर कर्मचाऱ्यांनी आपल्या सहीनिशी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी दिल्याच्या पात्रात म्हटले आहे की संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी निवडून कालावधीत केलेले कामाचे अटी कालिक भत्त्याचे पत्रविहित नमुन्यात तयार करून तहसीलदार कोपरगाव निवडणूक शाखा येथे सादर केलेले आहेत। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन अनुदान जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर प्राप्त झालेले आहे। कर्मचाऱ्यांचे मानधन वगळता इतर सर्व देयके तालुका स्तरावरून अदा करण्यात आलेली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा संघांपैकी 11 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांचे मे 2024 चे मूळ वेतनाप्रमाणे मानधन अदा करण्यात आलेले आहे। मात्र कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप पावतो लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मानधन अदा केलेले नाहीत। सदरबाबत तहसील कार्यालय कोपरगाव येथे वारंवार संपर्क चौकशी केली असता निधी नाही असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे। तरी सदरबाबत आपल्या स्तरावरून योग्य तो आदेश होऊन अधिकारी व कर्मचारी यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामकाजाचे मानधन मिळावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।